चला व्यासपीठाचा बघा ओमकार, सकाळच्या क्षेत्रामध्ये आम्ही तुम्हाला मोबा दिली आहे, आता तुमचा प्रतिनिधी हा असलाच पाहिजे समालोचन कक्षामध्ये. स्ट्रायकर एंडकडे रिषभ, नॉन स्ट्रायकर एंडकडे आतिश. आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत, तर गोलंदाजी हाताळण्याकरिता गोलंदाज रवी. पहिला चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज लवकर सज्ज करा, 1 मिनिटचा अवधी फक्त शिल्लक आहे आपल्याकडे. सूरज गोलंदाजी करण्याकरिता, खुऱ्या हाताचा पहिला चेंडू सूरजचा, यावेळेस मात्र हलक्या हाताने फक्त स्टिअर केलाय, गली रिजन मध्ये चेंडू जातोय, 1 धाव मिळेल. पंचांनी थोडंसं सामना थांबवायचंय. चला पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. चला घाई करा. नो बॉल घोषित केलाय पंचांनी. इथं मात्र दंडित केलं जाईल गोलंदाजाला. फील्ड पोझिशन ज्या चुकीच्या आखल्या गेल्या होत्या, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 10 खेळाडूंसमवेत खेळत असताना 3 खेळाडू पाहायला मिळाले, त्यामुळे पंचांनी दंडित केलंय. चला
नो चेंडू घोषित केलाय. धावफलकावरती 2 धावा पाहायला मिळाल्या. फलंदाज रिषभनं स्वतःचं खातं उघडलं. चला 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 पंच सामना चालू ठेवा. वेळेच्या बाबतीत बोलात तर अतिशय घाणेरडं क्रिकेट सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतंय. गोलंदाजी माकवती पुन्हा एकदा. चेंडू पंचांनी पुनश्च एकदा नो घोषित केला आहे. इथं जर पाहिलात तर पुन्हा एकदा फ्री हिट. अक्षरशः दाणादाण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करत असताना नियमांची पायमल्लीची सातत्याने होताना पाहायला मिळते. यावेळेस रिवतचं अस्त्र उपसलं. फ्री हिटचा फटका वाया घालवलाय. मुफ्त फटका खेळण्याची जी संधी आली होती ती दवडली फलंदाजांनी आणि त्याकरिता नाकुशा आतिश जाधव. धावफलकावरती 4 हा आकडा पाहायला मिळतोय. चला ओमकार पॅव्हेलियन आपल्याला त्याकरिता दिलंय की जिथून आपण मॅच बघू शकता. प्लेयर्स नॉट अलाउड. यावेळी शपलवून खेळण्याचा प्रयत्न. छोटा खेळाडू आहे त्याला चकवून चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं वेगानं. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीसाठी आशिष वळेल का तर नाही. या दुहेरी धावेने धावफलक वधारलं जात आहे. धावफलक 6 या आकड्यावरती पोहोचतंय. सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या दीप साई संघानं काय भन्नाट सामना आपल्या बाजूने वळवला. केवळ 40 धावा त्यांनी डिफेंड केल्या. दीप साई संघाच्या खेळाडूंना शेवटची सूचना असणार आहे. धावफलक 1 ने वधारलं जातंय. धावफलक पोहोचलं जातंय. जहीर सर आपल्यासोबत जे प्रेक्षक आहेत त्यांना कृपया थोडंसं मागे घ्या. धावफलकावरती 7 हा आकडा पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र मार्गस्थ होणं बाकी असणार आहे. यावेळेस पहा लगे तो आबाद नाही तो बर्बाद. नॉन स्ट्रायकर असताना ज्याकरिता रिषभला ओरडा खावा लागला होता तोच प्रयत्न आशिषनं केलाय. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कमबॅक करताना पाहायला मिळाला गोलंदाज सूरज. यावेळेस कोलवडप्प्याचा चेंडू हलक्या हाताने केवळ ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे तो यशस्वी. धावा सातत्यानं क्षेत्ररक्षण करत असताना लीक केल्यात. अर्थातच गोलंदाजी करणाऱ्या लाखा 11 संघानं. लाखा 11 संघाचा विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये काय जबरदस्त सामना आपल्या बाजूने फिरवला. शेवटच्या चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता असताना चौकार मारून ऐन वेळेला मल्लिकार्जुन संघाला घरचा रस्ता दाखवला. यावेळेस पुढे सरसावत बॅटची काढा घेतोय चेंडू. पुनश्च एकदा फंबल झालाय खेळाडू परंतु केवळ 1च धाव मिळणार आहे. धावफलक या एका धावेने दुहेरी 10 या आकड्यावरती पोहोचलं जात आहे. षटक जर पाहिलं तर यश संपलंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकावरती 10 धावा. चार षटकांची लढत. ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना दीप साई संघानं 10 धावा धावफलकावरती लागल्यात.
या छोट्या खेळाडू करता एकदा जोरदार टाळ्या वाजूया मित्रांनो. उद्याचं क्रिकेटचं भवितव्य आज मैदानामध्ये रंगताना खेळताना पाहतोय आपण. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. बॉलर्स नेम मोनू गोलंदाजी करण्याकरता दाखल होतोय. इथून मात्र आतिश जाधव. क्षेत्ररक्षणामध्ये पुनश्च एकदा बदल. अगदी फाईन स्वरूपामध्ये शॉर्ट फाईन लेग वरती खेळाडू तैनात केलाय. स्लिप कॉर्नर मध्ये शॉर्ट थर्डमॅन आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉइंट वरती एक खेळाडू आहे, तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळाडू. पहिला चेंडू मोनूचा अगदी थांबून खेळला. चेंडू जातोय डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. इथून मात्र दुहेरी धाव मिळणार आहे फलंदाज आतिश जाधवला. अतिशय हळुवार पद्धतीने चेंडू हाताळला गोलंदाज मोनून. शरीराकडे चेंडू येऊन दिला, त्यामुळं कट करण्यामध्ये अपयश पाहायला मिळालं. धावपलकावरती दुहेरी धाव वर्जित होते. धावपलकावरती 12 हा आकडा पाहायला मिळतोय. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल जो केला जातोय लाखा 11 या संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज मोनू. यावेळेस मात्र वेगवान चेंडू पायावरती येऊन आदळलाय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवरतीही हळुवार पद्धतीनं बोटं फिरवली होती, त्यामुळे चेंडू अतिशय संत गतीनं फलंदाजापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर मात्र वेग दाखवलाय गोलंदाज मोनून आणि त्या वेगामध्ये मात्र चकला गेलाय फलंदाज आतिश जाधव. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरिता मोनू. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरचा खेळाडू यावेळेस मात्र लॉंग लेग कडे नेलाय. तिथून मात्र पुन्हा एकदा मोनू मार्गस्थ. हळुवार पद्धतीने चेंडू हाताळला. त्या चेंडूला दाखवला आसमान. चेंडू आतिश टूर्स अँड ट्रॅव्हल्स न गेलाय सीमा पार. आतिश जाधव नावाचा ब्रँडेड माऊली षटकार. धावपलक वेगानं वधारलं जाते. 18 या धावपलकावरती धावा पाहायला मिळतात. वेगाने येणाऱ्या चेंडूला फक्त ग्लान्स केलाय. एक धाव. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. आतिश जाधव बॅक टू पेवेलियन. पायावरती आदळला चेंडू. इथं मात्र घेऊन जाईल मैदानाच्या बाहेर. पहिल्या विकेटचं पतन. वेगळी ओळख, वेगळा परिचय आणि वेगळी छाप सोडली आहे. त्या गोरसई गावातील अक्षय भोईर आज विरार परिसरामध्ये दाखल झालाय. इथून मात्र 18 धावसंख्येवरती पहिला फलंदाज माघारी परतलाय. 4 षटकांची ही लढत. जास्तीत जास्त धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्ती अखेर झालाय. इथून मात्र आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. पुनश्च एकदा गोलंदाजी माकवती मोनू. वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पंच दाखवतायत की दिशा भरकटली आहे. गोलंदाज यावेळेस मात्र दंडित केलं जात आहे. धावपलकावरती 1 धाव वाढते. धावपलकावरती 19 धावा. मोठा फटका जरूर आलाय. अक्षर भोईरच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमारेषा पार.
गोरसई गावचा ब्रँडेड अक्षय भोईर माऊली षटकार. या षटकामध्ये धावफलक वेगासरशी 25 धावांवरती जाऊन पोहोचलं जात आहे. अक्षय भोईर आपली छाप मैदानामध्ये सोडतोय. हळुवार पद्धतीचा चेंडू बॅक टू बॅक दुसरा अक्षय भोईर ब्रँडेड माऊली षटकार. दोन षटकांचा खेळ संपतोय. स्ट्रॅटर्जिक टाइम आउट कॉल केला जातोय धावफलकावरती. या दोन षटकारानं 31 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. केवळ पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या. या षटकामध्ये तब्बल 21 धावा पाहायला मिळाल्या. धावफलक जाऊन पोहोचले 31 धावांवरती. अक्षय भोईरनं दाखवून दिलंय गोरसई बी ही संघ जो आज जागतिक टेनिस क्रिकेटवरती अधिराज्य गाजवतोय. त्या भावेश पवार पवन केनेच्या गावातून मी सुद्धा बिलॉंग करतो आणि त्याकरिता मी आज इथं या वायके नगर परिसरामध्ये दाखल झालो आहे. खऱ्या अर्थानं या फटक्यानं त्यानं सादर केलंय. धावफलक जाऊन पोहोचले 31 धावांवरती. या दोन षटकानंतर आपण पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत, ज्या ठिकाणी दोन संघ एकमेकांसोबत उभे टाकताना पाहायला मिळतील. अर्थातच ओम साई 11 विपक्ष नयन 11 या दोन संघादरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. या दोन षटकानंतर एकंदरीत 4 षटकांची लढत आपण अनुभवतोय. खूप चांगल्या वेगानं धावा इथं मात्र बनवल्या जात आहेत. अर्थातच फलंदाजी करणाऱ्या दीप साई संघाच्या माध्यमातून. फलंदाजीमध्ये जो क्रम बदलला, आघाडीला आलेल्या ओमकार आणि करणला थांबवलंय. तदनंतर आतिश आघाडीला आला. ऋषभ जो मागच्या सामन्यामध्ये बिलकुल फलंदाजी करता आला नव्हता त्याला वरती पाठवलंय. आणि अक्षय भोईर जो उशिराने आला होता आणि सकाळच्या सामन्यामध्ये शून्यावरती बाद झाला होता, तो अक्षय भोईर इथं मात्र प्रमोट केला जातोय. गोलंदाजी करण्याकरता गीत गोलंदाजी करण्याकरिता. यावेळेस गीतचा हा पहिला चेंडू बाहेर हाताळलाय का? पंच वळतायत. यस इट इज वाईड बॉल. स्वैर मारा. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वाढते. धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 32 या आकड्यावरती. अधिक उत्साहानं पंचांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न, परंतु लखबीर जेटवा यांना जर तुम्ही पाहिलात तर वयाच्या 50कडे वाटचाल करत असताना अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटच्या माध्यमातून त्याने पाहिलेत. त्यामुळं तितकासा फरक त्यांच्यावर पडणार नाहीये. यावेळेस वेगवान चेंडू, प्रत्युत्तर नव्हतं, परंतु चेंडू जातोय जमिनीला घासत पुसत चाटत सीमा पार. नशिबाचा चौकार. मात्र धावफलक सेन्सेक्स प्रमाणे वधारलंय. धावफलक जाऊन पोहोचलंय 37 या आकड्यावरती. 9+4 या धावा मात्र उपयुक्त ठरतील दीपसाई संघाकरिता. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, पुनश्च एकदा दिशा भरकटलाय. गीतला इथं मात्र जीत साधता येत नाहीये. आतापर्यंत 8-7 धावा त्यानं अतिरिक्त खर्ची घातल्यात. चेंडूंचा विचार केला तर एकही अजून औपचारिक टाकलेला नाहीये. एकंदरीत धावफलकावरती 38 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे, म्हणजे 2 षटकांमध्ये 38 धावा धावफलकावरती लागल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये ओमसाई संघानं काय फलंदाजी केली. धावांचा डोंगर या मैदानावरती उभा केला, अक्षरशः रेकॉर्ड. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू आहे का? पंचांकडे प्रश्न जरूर केलाय, परंतु पंच सांगतात या इट इज लीगल बॉल.
धावफलकावरती पहिला चेंडू जो गणला जातोय लिगल स्वरूपामध्ये. धावफलक 38 धावांवरती पाहायला मिळतंय. सातत्यानं इथं मात्र वेगळं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न खेळाडूंकडून केला जातो. त्यांना आठवण मात्र करून देतोय की मैदानाच्या आतमध्ये हे जे दोन पंच आहेत त्या खेळाला शिस्त आणण्याकरिता आहेत मित्रांनो. त्यामुळे त्यांच्या नियमांचा आपण जरूर आदर करावा. हेलिकॉप्टर जरूर उडवलाय परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या भेटीला तो चूक करणार नाहीये. रिषभच्या खेळीला पूर्णविराम. दुसऱ्या विकेटचं पतन. एका धावेने पुढे सरकलं जाते. धावफलक पोहोचलं जाते 39 या आकड्यावरती. एकंदरीत महागडा ठरतोय आतापर्यंत गोलंदाज गीत. यावेळेस चेंडू केवळ उडवण्याचा प्रयत्न केला. पूर्णपणे पाहिलं तर पोझिशन मध्ये नव्हते. अगोदरच मान मागच्या बाजूला झुकली गेली होती त्यामुळे चेंडूवरती नजर राहिली नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता. चेंडूंचा विचार केला तर 3-4 चेंडू झालेत. इथून अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कमबॅक करताना पाहायला मिळतोय हळूहळू गोलंदाज गीत. यावेळेस फुलटॉस चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली पोचणार परंतु झेल मात्र धरणीला दान केलाय. धावबाची संधी ऑन होती परंतु गोलंदाज पोझिशन मध्ये नव्हता. 2 धावा वाढतील धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 41 धावांवरती. शेवटचा अखेरचा एक चेंडू शिल्लक असणार आहे. पहिल्या चेंडूवरती जवळजवळ 7 धावा खर्ची घातल्यानंतर खूप चांगला कमबॅक गोलंदाज गीतनं केलाय. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हाणून पाडला. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. धावफलकावरती धावा 41. बिना चेंडूमध्ये 7 धावा खर्ची घातल्यानंतर नंतरच्या 6 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्ची घातल्या गोलंदाज जीतनं आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा ट्रॅकवरती घेऊन आलाय. विनय गोलंदाजी करण्याकरिता आलाय. वैयक्तिक पहिल्या सांघिक अखेरच्या हाणामारीच्या डेथ ओव्हरच्या षटकामध्ये. विनय सनीकरिता. यावेळेस वेगवान चेंडू. क्या बात आहे. पडल्यानंतर सबमरीन अतिशय वेगानं पाणबुडीप्रमाणे प्रवास करत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये पाहायला मिळते. इथून मात्र लाखा 11 संघ हळूहळू कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो करावा लागणार आहे. निमित्त आहे माऊली चषकाचं आणि या माऊली चषकावरती नाव करण्याकरिता खूप चांगला प्रयत्न या खेळाडूंकडून केला जातोय. ओ हो हो वन्स अगेन अकूट टप्प्याचा चेंडू. इथं सॅक्रिफाईस केलंय सनीनं. विकेटचं पतन. फलंदाज सनी बॅक टू पॅव्हेलियन. पहिल्या षटकामध्ये 10 ची सरासरी, दुसऱ्या षटकामध्ये 15.50 ची सरासरी, तिसऱ्या षटकामध्ये 13.70 ची सरासरी आणि इथं मात्र चौथ्या षटकाकडे वाटचाल करताना सरासरी आणखी कमी खेचण्याचा प्रयत्न अर्थातच गोलंदाजी करणारा लाखा 11 संघ करताना पाहायला मिळतोय.
धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे. 41 लॉस ऑफ 3 विकेट्स. नवीन फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये कर्णधार दाखल झालाय. स्ट्रायकरकडे अक्षय भोईर. अक्षय भोईरनं तडाखा दिलाय. हा तडाखा 6 धावांचा. माऊली षटकार. आणि तोच जाऊन पोहोचलाय जवळजवळ 20 आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी माकवती. ओहो क्या बात आहे. ऑकवर्ड पोझिशन मध्ये इनफिल्ड कव्हर करताना असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मोनू वेगाने गेलाय. चेंडू उचलून फेक करेल. तदवर 2 धावा. धावफलक या दुहेरी धावेने वधारला जात आहे धावफलकावरती. इथून मात्र 49 अर्धशतक नजरेस पडायला येत आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्राईक माझ्याकडे का घेतली पाहिजे हे वारंवार दाखवून दिले अक्षय भोईरनं. पुन्हा एकदा विनयचा मारा. हो हो यावेळेस फलंदाजाने यष्ट्या दाखवल्या. गोलंदाजानं त्या वाकवल्या. विकेटचं पतन. अक्षय भोईर बॅक टू पॅव्हिलियन. खूप चांगली खेळी पेश केली अक्षय भोईरनं. अतिशय बहारदार खेळी करून तो मैदानाच्या बाहेर परतलाय. इथून 1 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. धावफलकावरती 49 धावा आहेत. आकाश नव्यानं फलंदाजी करण्याकरिता आलाय. चला शेवटचा 1 चेंडू आहे. तदनंतर आपण नाणेफेक करणार आहोत. नयन 11 विपक्ष ओम साई. बरोबर ना. ओम साई ना. गोलंदाजी माकवती. पुन्हा एकदा गोलंदाज विनयचा हा चेंडू. हो क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 वेळा. इथं मात्र यष्टीचा वेध घेतलाय. फलंदाज क्रमांक 5 तंबूच्या आसऱ्याला परतलाय. विकेटचं पतन.
चला ओमसाई कर्णधार, गणेश काकड सर आणि नयन इलन कर्णधार. चला या 4 षटकांचा सामना असणार आहे. फ्री क्वार्टर फायनल, यानंतर क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार आहोत. पहिला फ्री क्वार्टर फायनल आणि सेकंडचा नाणेफेकीचा कॉल होतोय. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. तर टॉससाठी या आमचे पाहुणे उमेश भाऊ, आपल्याला विनंती आहे का या टॉस करण्यासाठी. 4 ओव्हर का ये मुकाबला. जरी सर 1 मिनिट थांबवतोय फक्त आपल्याला. 49 धावा झाल्यात, 3 धावांची पेनल्टी, 52 धावा जिंकण्याकरिता 53 धावा. लाखा 11 ही बाब लक्षात घ्यायची. येस सर, जहीर सर. शुक्रिया सर. आइए गणेश काकड़ सर जी. चला टॉस नाणेफेकीचा कॉल उमेश भाई. 8 और टेल. हेड आया है तो टॉस जीता है यहाँ पर नया 11 टीम ने. अपना निर्णय से हमें आगे करें. फिल्डिंग करेगी सर हम लोग. चलिए तर नक्कीच नाणेफेकीचा कॉल झाला. जास्त विचार नाही, सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉम बॉक्समधून. आणि नक्कीच 9-11 ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का फैसला लिया. ओम साई 11 टीम को दावत दी है बल्लेबाजी के लिए. O2 कॉम बॉक्स. जहीर सर, इथून 24 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करण्याकरता दाखल होतोय. सकाळच्या सत्रामध्ये खूप बहारदार गोलंदाजी साकारली आहे. तो गोलू गोलंदाजी करण्याकरता दाखल होईल. तो बॅट आणायला जाणार होता सुमित डोंगरे सोबत. धावफलकावरती 53 धावा करायच्या असताना आघाडीचे 2 फलंदाज जर पाहिले तर स्ट्रायकरांकडे श्रवण आणि नॉन स्ट्रायकरांकडे सागर हे आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज गोलू मार्गस्थ होणार आहे. पहिले षटक गोलंदाज गोलूचं. सकाळच्या सत्रामध्ये 2 षटकं त्याने हाताळली आणि जवळजवळ दूर जाणारा सामना आपल्या संघाकरिता जवळ आणून दिला होता. पहिला चेंडू गोलूचा. यावेळेस पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर मध्ये. काय देखणा दर्जेदार लाजवाब फटका. चेंडू जाईल सीमा पार. माऊली चौकार. डीजे मास्टर, काय सुरुवात आहे. खऱ्या अर्थाने इंग्लिश मध्ये आपण म्हणतो वेल बिगन इज अ हाफ डन. चांगली सुरुवात तुमच्या कामाला अर्ध पूर्ण करते आणि खूप चांगली सुरुवात श्रवणची. ओ हो हो, पायाकडे येणारा चेंडू. काय जबरदस्त स्लॉक सिप केलाय. चेंडू जाईल अगदी सीमा रेषा ओलांडून सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. हा आहे माऊली षटकार. अभी तो सिर्फ आगाज है, अंजाम अभी बाकी है असं काही सांगतोय फलंदाज श्रवण. अभी तो सिर्फ चौका मारा है, छक्का अभी और बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. गोलूला पूर्णपणे इथं मात्र दडपणात, अडचणीत आणि संकटात ओढलंय फलंदाज श्रवण. गोलू पुनश्च एकदा मार्गस्थ. यावेळेस पहा इंटू द गॅप चेंडू पुनश्च एकदा खेळाय. एक्स्ट्रा कव्हर वरती खेळाडू तैनात केलाय. फंबल झालाय. जे व्हायला नको होतं ते झालंय. पुनश्च एकदा स्ट्रायकर एनकडे श्रवण येताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 12 धावा.
इथून मात्र सामन्याकडे पाहिलत ना तर 21 चेंडू आणि इथून जिंकण्याकरिता धावांची आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 41. जवळजवळ 200च्या स्ट्राईक रेट वरती सामना आणून ठेवला. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला मिळतोय का परंतु नाही. पंच 2 हात रुंदावतायत. या सिटी इज अ वाईड बॉल. अतिरिक्त एक धाव पुन्हा एकदा धावपलकावरती गणली जाते. ज्याकरिता श्रवणला मैदानामध्ये आणलंय तो श्रवण मात्र काम लिलया पेलताना पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथं मात्र कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. फेक चुकीची गरज होती का परंतु बॅकअप चांगला आहे त्यामुळे वाचलाय फलंदाज. पुन्हा एकदा जर श्रवण सायकरेंकडे आला असता तर मात्र आणखीन अडचणी वाढल्या असत्या. या एकेरी धावेने धावपलक 14. खऱ्या अर्थानं या सामन्यांचं वातावरण गरम करण्याचं काम चना गरम शेंग गरम करतोय. धावपलकावरती 14 धावा. आजचा दिवस उपवासाचा आहे. खरी तर मजा उद्या आहे मित्रांनो. ओपनचा सामना आणि बरेचसे रंगतदार खेळाडू सामने खेळण्याकरिता बाउंड्री लाईनच्या चौफेर देखील बसलेले पाहायला मिळतील. गोलूचा हा मारा यावेळेस मात्र खोदून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू करण चेंडूला सामोरा जाईल. चेंडू उचलेल फेक करेल तद्वर केवळ एक धाव मिळणार आहे. शेवटचा हाणामारीचा एक चेंडू शिल्लक असणार आहे धावपलकावरती. खूप चांगली सुरुवात फलंदाजी करणाऱ्या लाखा 11 संघाची. सकाळच्या 17 मध्ये देखील दूर गेलेला सामना आपल्यापर्यंत खेचून आणला होता लाखा 11 संघाने. इथून काय घडणार आहे काय बिघडणार आहे. एक चेंडूचा खेळ बाकी असताना पुन्हा एकदा श्रवण स्ट्रायकर यांकडे आलाय. यावेळेस पहा बॅटची आतली काढा घेतली होती. ठीक एज परंतु यष्टीरक्षकानं खूप चांगल्या पद्धतीने गॅदर केला चेंडू त्यामुळे श्रवणला धाव नाही मिळत आहे. षटक संपतंय पहिलं. धावपलकावरती धावा लागल्या गेल्या 15. येणारे चेंडू शिल्लक राहिली आता 18 आणि धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 38. आतिश जाधव गोलंदाजी करण्याकरिता पुन्हा एकदा दाखल होतो आहे. धावपलकावरती धावांचा विचार केला जातोय तर धावा लागल्या जात आहेत 15. इथून मात्र आतिश जाधव काय करणार आहे कारण इथून धावांची गती थांबवावी लागणार आहे. जर धावांची गती थांबली नाही तर मात्र लाखा 11 संघ सामन्याकडे वरचढ ठरण्याचा प्रयत्न करणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पूर्णपणे बदल. ऑन साइड वरती 4 खेळाडू डीप मध्ये. ऑफ साइड वरती 4 खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये तर एक खेळाडू केवळ पेट्रोलिंग करतोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा आतिश जाधव. चला भरपूर वेळ घेतला जातो या सामन्या दरम्यान. गोलंदाजी करण्याकरिता आतिश मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू आतिशचा उडवण्याचा प्रयत्न फसलाय. रिषभ झेल खाली पोहोचेल का. केतन सुद्धा आलाय. खराब क्षेत्ररक्षण. जीवदान आणि जीवदानाबरोबर 2 धावांचं वरदान. धावफलक वधारलं जातंय. धावफलक पोहोचलं जाईल 17 या आकड्यावरती. धावफलक 17 वरती पोहोचलं जात आहे. इथून मात्र खतरा कोणाला होणार आहे फलंदाजाला की गोलंदाजाला. गोलंदाजी माकवती पुन्हा एकदा आतिश जाधव सज्ज होताना पाहायला मिळतोय.
यावेळेस चेंडू उडवलाय समोरच्या दिशेनं, खेळाडू ओमकार तैनात आहे, झेलच्या खाली आलाय, अप्रतिम झेल टेपलाय, विकेटचं पतन. सागर बॅक टू पॅव्हेलियन. विरार परिसरामधील अतिशय आवडीची धून यावेळेस जी आपण ऐकली डीजे स्वरच्या माध्यमातून. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा लागल्या जातात 17. इथं मात्र मी म्हटलं होतं की 17 धावांचा आकडा नजरेस पडतो, त्यावेळेस 17 हा पाहायला मिळतो, परंतु तो सातत्यानं फलंदाजाला असेलच असं नाही, तो गोलंदाजाला देखील असू शकतो. धावफलक 17 धावांवरती असताना फलंदाज मोनू मैदानाच्या आतमध्ये आलाय, ज्या मोनूला एका षटकामध्ये 21 धावा मारल्या होत्या. तो मोनू आता फलंदाजी करण्याकरिता आलाय, तो किती धावा मारणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. गोलंदाजी मागपती आतिश जाधव, तर स्ट्रायकरांकडे मोनू. आपटलेला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न फसलाय, आकाश झेलच्या दिशेनं, बॅक टू बॅक दुसरा विकेटचं पतन. मोनू आल्या माघारी शून्याचा चष्मा परिधान करून बॅक टू पॅव्हेलियन. कॉल केला जातोय, तद्वर मात्र आपल्या स्पॉन्सर्स कडे एक नजर टाकूयात, ज्यांनी या स्पर्धेला आर्थिक सहकार्य आम्हाला दिले. अर्थातच ATC ऑटो ट्रेड सर्कल अँड प्रायव्हेट लिमिटेड, MM मोटर्स, एंजल्स क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग, मरीन ॲक्वा, विराट स्पोर्ट्स, श्री गणेश झेरॉक्स, गोल्डन बेरी रिसॉर्ट अर्नाळा आणि अर्थातच आमचे आदरणीय सन्मान्य विनोददादा पाटील या सर्व मान्यवरांच्या हातभारातून ही सहकार्यातून ही स्पर्धा फुलताना आपण पाहतोय. जी स्पर्धा प्रमुख आयोजन करण्याकरिता निकेशदा गोटणकर यांनी खूप मोठं कार्य पार पडलंय. त्यांच्या सोबतीने YK नगरचा 1 हिरा जो खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये, आणि आराध्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचं देखील योगदान विसरून चालणार नाहीये, त्यांचं देखील योगदान या स्पर्धेकरिता मिळालंय. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा लागल्या जातात 17. 2 फलंदाज माघारी परतल्यात. हॅट्रिकचा चेंडू मात्र भिरकावून दिलाय, बिलकुल तमा नाहीये, चेंडू आलाय सीमारेषा पार. मोहसिनच्या बॅट मधून आलेला माऊली षटकार. धावफलकावरती षटकारानं आकारणी येते. इथं मात्र पहा, शरीराकडे येणाऱ्या चेंडूला केवळ दिशा दाखवली आहे. बॅकवर्ड पॉईंटवरती खेळाडू तैनात आहे, तो चेंडू अडवेल तद्वर केवळ 1 धाव. धावफलकावरती वाढते, धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 24 या आकड्यावरती. मोहसिनने पाहिलं की 2 चेंडू जे आहेत ना ते खूप शॉर्ट ऑफ लेंथ डिलिव्हरी हाताळले आतिशनं, त्यामुळे तो अगदी यष्टीला खेटून उभा होता आणि पुल करण्याच्या तयारीत होता.
चेंडू जसा आला तसा भिरकावून दिला. हे बदलतं क्रिकेट आहे मित्रांनो. पूर्वीच्या काही ऑन हॅट्रिक गोलंदाज आला की स्टिअर केला जायचा, फ्लिक केला जायचा, चेंडू कसा तरी ढकलण्याचा प्रयत्न केला जायचा. परंतु आता ऑन हॅट्रिक आहे की पहिला चेंडू आहे हे पाहिलं जात नाही. आल्या आल्या चेंडूवरती प्रहार करायचा एवढंच ज्ञात आहे फलंदाजांना. धावफलकावरती नजर टाकली तर धावा पाहायला मिळतात. 24 दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. चेस ऑन आहे. ज्या पद्धतीनं पाठलाग होतोय ना तो पाठलाग यशस्वी होऊ शकतो हे मात्र सातत्यानं मैदानामध्ये दाखवून दिलंय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुनश्च एकदा श्रवण फलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर एंडवरती येतोय. श्रवणनं यावेळेस समोरच्या दिशेनं केवळ चेंडू ढकललाय. त्याला माहित आहे की मी मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. धावफलक केवळ एका धावेने वधारलं जात आहे. धावफलक पोचलं जात आहे 25 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र 28 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरिता फलंदाजी करणाऱ्या लाखा 11 संघाला. चला चला वेळ दौडू नका. वेळ दौडू नका. चला दीप साई बारा चेंडू 28 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती आपल्याला करण येताना पाहायला मिळतोय. एकंदरीत 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज करण येताना पाहायला मिळतोय. श्रवण मैदानामध्ये जितका काळ राहील तितका काळ सामना मात्र लाखा 11 कडे देखील चुकवण्याची क्षमता तो ठेवतोय. 12 चेंडूंचा खेळ. इथून मात्र मार्गस्थ गोलंदाज करण. राईट आर्म ओव्हर. खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र पंचांकडे अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. श्रवण नावाचा मोठा मासा गळाला लागलाय. मोठा मासा गळाला लागतोय. इथून मात्र अडचणी वाढतील का लाखा 11 संघाच्या. परंतु या अडचणींचा सामना सातत्यानं लाखा 11 संघाने केलाय आणि हा सराव आहे त्यांच्याकडे. धावफलक जर पाहिलं तर धावांवरती थांबलेलं गेलंय ते म्हणजे 25. इथून अजून 28 धावांची गरज आहे. फलंदाजी करण्याकरिता रोहित मैदानामध्ये दाखल होतोय. एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला तर YK नगर क्रीडा मंडळ आणि महाराष्ट्र बॉईज यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित असणारी ही स्पर्धा. परंतु खऱ्या अर्थानं कौतुक मी करेन ॲडव्होकेट सुहासदादा पाटील यांचं सुद्धा. कारण त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या YK नगर क्रीडा मंडळाची स्थापना झाली आणि तिथून मात्र त्या संस्थापकांनी दाखवलेला रस्ता आज अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करत असताना YK नगरचा प्रत्येक कार्यकर्ता हा अतिशय जोमानं आणि चांगल्या पद्धतीनं काम करतोय. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर धावा धावफलकावरती 25 आहेत. इथून अजूनही 28 धावांची गरज आहे. चेंडूंचा खेळ लक्षात घेतला तर ते बाकी आहेत ते म्हणजे 11. गोलंदाजी मार्कवरती ज्या करणला आणला त्या करणने अतिशय चोख कामगिरी बजावली. पहिल्या चेंडूवरती श्रवण जो घातक ठरत होता त्या श्रवणला 14 धावसंख्येवरती माघारी परतवलाय. इथून मात्र 11 चेंडू 28 धावांची गरज असताना रोहित मैदानाच्या आतमध्ये.
रोहित मैदानाच्या आतमध्ये आलाय. चला एवढा वेळ घेता येणार नाही. शेवटचा कॉल आहे आपल्याला. आतिश जाधव अँड कंपनी. गोलंदाजी मागवती पुन्हा एकदा करण सज्ज होतोय. ओहो वेगवान चेंडू. आतिश देखील चकला. धावबाची संधी ऑन आहे परंतु कलेक्शन खराब आहे. धावफलक एका धावेने वधारलं जाते. धावफलक पोहोचलं जाते 26 या आकड्यावरती. मला वाटते 22च्या स्वरूपात पंचांनी धाव घोषित केली आहे. करण खूप चांगली गोलंदाजी हाताळतोय. अतिशय स्मूथ रनअप आहे आणि जर पाहिलं ना तर अतिशय चांगल्या बॉलिंग ॲक्शनने खूप चांगल्या फॉलोथ्रू मध्ये तो गोलंदाजी करतोय. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच वळतायत. यस इट इज वाईड बॉल. काके सरांचा इशारा. स्वैर चेंडू. धावफलक एका धावेने वधारलं जाते. धावफलक पोहोचलं जाते ते म्हणजे 27 धावांवरती. पुन्हा एकदा गोलंदाज करण. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. ऐन वेळेला फक्त बॅट दाखवून दिशा दाखवण्याचं काम केलंय. वेगानं गोलू आलाय. फेकी चांगली आहे आणि परतावं लागेल मला वाटतंय मोहसिनला. विकेटचा पतन. बडी मछली चाल में फलंदाज मोहसिन बॅक टू पॅव्हेलियन. फलंदाज मोहसिन जर विचार केला तर 8 धावसंख्येवरती बाद होऊन माघारी परततोय. इथून जर पाहिलं तर सांघिक धावफलक पोहोचलं जाते अर्थातच 28 धावांवरती. बॅट्समन नेम प्लीज. लाखा 11 विनय. विनय फलंदाजी करण्याकरिता दाखल होतोय. धावफलकावरती जर नजर टाकली तर धावा पाहायला मिळत आहेत 28. इथून अजूनही 25 धावांची गरज आहे. षटक ज्यावेळेस चालू झालं तेव्हा 28 धावांची गरज होती. आता 25 धावांची गरज आहे. यावेळेस मोठा फटका जरूर खेळलाय परंतु फटका फसलाय आकाश झेलच्या खाली. त्यानं डिप्लाय झेल. आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज आकाश बॅक टू पॅव्हेलियन. विनय माघारी परततोय. इथून जर विचार केला तर बॅक टू बॅक दुसरा फलंदाज माघारी परतलाय. आता मात्र सामना थोडासा अवघड होत चाललाय. श्रवण जो सुरुवातीला बाद झाला तदनंतर मोहसिन धाव बाद झाला. आता विनय आल्या आल्या प्रहार करण्याच्या प्रयत्नात माघारी परतलाय. नव्याने फलंदाज आकाश मैदानामध्ये आलाय. चेंडूंचा विचार केला तर 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. अजूनही एखादा मोठा फटका सामन्यामध्ये परत आणू शकतो लाखा 11 संघाला. परंतु दीपसाई संघाला देखील कमी लेखून चालणार नाही कारण सकाळच्या सत्रामध्ये 5 षटकांमध्ये 40 धावा केवळ त्यांनी डिफेंड केल्यात. मैदानामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल केलाय कारण डावखुऱ्या हाताचा आकाश फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. गोलंदाजी मागवती आकाश. यावेळेस वेगानं चेंडू पायावरती आदळलाय. काके सरांचा पुन्हा एकदा हात आकाशाकडे जातोय. आणखी एका विकेटचा पतन. फलंदाज आकाश बॅक टू पॅव्हेलियन. इथून मात्र अडचणी वाढल्यात फलंदाजी करणाऱ्या लाखा 11 संघाच्या. आता मात्र 7 चेंडू आणि जिंकण्याकरिता 25 धावांची आवश्यकता असताना नव्याने फलंदाज आणि कर्णधार रवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
7 चेंडू 25 धावांची गरज इथून मात्र अजूनही लाखा 11 संघाला. एकंदरीत 53 धावांचा पाठलाग करताना सुरुवातीच्या काळामध्ये वेगानं चाललेली गाडी आता मात्र लोकल प्रमाणे धावते. आपटलेला चेंडू, आवश्यकता होती का? पंच 2 हात जमिनीला समांतर करतात. स्वैर मारा. या वाईड बॉलनं एक अतिरिक्त धाव गणली जाईल धावपलकावरती. धावा होत आहेत अर्थातच 29. 7 चेंडू 24 धावांची गरज आहे. 3 मोठे फटके नितांत गरजेचे फलंदाजी करताना 7 चेंडूंमध्ये. यावेळेस पायाकडे येतोय चेंडू, एक्स्ट्रा कव्हरकडे खेळलाय. खेळाडू त्या ठिकाणी तैनात होता, त्यानं चेंडू अडवलाय, त्यामुळे केवळ 1 धाव. षटक संपतंय 3रं. धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत 30. येणारे चेंडू शिल्लक राहिलेत 6 आणि धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 23. चला चला, टीम मीटिंगची आवश्यकता नाहीये. दीप साई संजय सकाळच्या सत्रामध्ये 9 धावा त्यानं डिपेंड केल्या. तो संजय यावेळेस मात्र दाखल झालाय. गोलंदाजी माकवती संजय. मन्नाट वेगानं चेंडू जरूर टाकलाय. इथं मात्र फलंदाज पुनश्च एकदा चकलाय. निर्धाव चेंडूची सांगता. 30 धावांवरती धावपलक इथं मात्र अडकलं गेलंय. इथून 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडूंचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत 5. 5 चेंडू 23 धावा, 23 धावा 5 चेंडू. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटवरती व्यवस्थित येत नाही आहे. केवळ 1 धाव मिळेल. धावपलक एका धावेने वधारलं जाते. धावपलक पोचलं जाते 31 वरती. आता मात्र 4 चेंडू आणि 4 प्रहार जिंकण्याकरिता करावेच लागणार आहेत. अन्यथा लाखा 11 संघाला इथून मात्र परतीचा प्रवास करावा लागणार आहे. थोडंसं विचारमंथन करणं गरजेचं आहे लाखा 11ला, कारण वेळेमध्ये सामना चालू झाला असता तर एकाच चांगल्या माइंडसेटने खेळले असते. धावा कमी झाल्या असत्या, धावा बनवता देखील आल्या होत्या. परंतु इथं बरंच काही वेळेने बदल केला आहे. ओ हो, क्या बात आहे. रोहित खूप चांगला फटका. बाहेर चेंडू पडला तरी नो नाही आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. व्यवस्थितरित्या बॅटवर आला तर लीगल डिलिव्हरी आहे. बाहेर गेला तरच वाईड दिला जाणार आहे. जुना चेंडू द्या. 6 धावा आल्या. धावपलक 6 धावाने वधारलं जात आहे. धावपलक पोचलं जात आहे 37 या आकड्यावरती. इथून जर विचार केला तर अजूनही 16 धावांची आवश्यकता 3 चेंडूंमध्ये. रोहितनं अतिशय रोहित प्रमाणे हिट केला चेंडूला. खूप चांगल्या पद्धतीने लॉंग लेगच्या वरून तो ट्रॅव्हल झाला. हे फटके सुरुवातीच्या काळात येणं गरजेचं होतं, परंतु अजूनही सामना आपल्याला भाकीत करता येत नाही आहे मित्रांनो. कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू डिलिव्हर केला जात नाही तोपर्यंत आपण एखादी गोष्ट सांगणं चुकीचं आहे. यावेळी चेंडू उडवलाय परंतु गोलू झेलच्या खाली आणि त्यानं टिपलाय झेल. रोहित बॅक टू पॅव्हेलियन.
पूर्णपणे हवा काढली आहे गोलंदाजी संजयने. केवळ एक चेंडू आणि जिंकण्याकरिता धावा तब्बल 15. एक चेंडू 15 धावांची आवश्यकता. पूर्णपणे सुटकेचा निश्वास टाकलाय. विजयी झालाय अर्थातच दीप साई संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स लाखा 11. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद. इथून आपला पुढचा प्रवास चांगल्या पद्धतीनं हो याकरिता आपल्या शुभेच्छा. आणि आपला कर्णधार व्यासपीठावर पाठवायचा आहे ज्या ठिकाणी आपल्याला सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल सन्मानित केलं जाणार आहे. चला नयन 11 क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. अनेक लिजंड खेळाडू नयन 11 संघादरम्यान पाहायला मिळणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला ओम साई संघाचा विचार केला तर अतिशय दर्जेदार लिजंड खेळाडूंचा भरणा. गणेश काकड असतील, भावेश सर असतील, तदनंतर आपण जर पाहिलं तर अभिजित बबली यांना देखील आपण पाहणार आहोत. गाडिंग मानकर हे देखील आपल्याला